जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 31 जुलै इसवी सन 1657 छत्रपती शिवरायांनी दंडाराजपुरी स्वराज्यात दाखल केले. आदिलशाहीच्या कारकिर्दीत नागोठाण्यापासून सावित्री नदीपर्यंतचा मुलकीचा सत्ता जंजिरा किल्ल्याच्या सिद्धीकडे होती. त्यांचे मुख्य ठाणे होते दंडाराजपुरी. सन 1618 मध्ये सिद्दी सुरुल खान हा जंजिराचा पहिला हबशी सुभेदार होता. इसवी सन 1642 मध्ये जंजिराचा सुभेदार सद्दी अंबर मृत्यू पावल्यावर 1655 पर्यंत सिद्दी युसुफ जंजिराचा सुभेदार होता. त्यानंतर सिद्दी फतह खान अधिकारावर आला. जंजिराच्या प्रदेशात पक्के पाय रोवलेले सिद्दी हे धर्मांध व अत्यंत क्रूर होते. दुबळ्या कोकणी प्रजेवर अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली होती. जावळी पाठोपाठ उत्तर कोकण शिवाजी महाराजांनी जिंकल्यावर स्वराज्याची सीमा सिद्धीच्या मुलखाला जाऊन भिडली होती. प्रजेला जाचक ठरणाऱ्या या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी 1657च्या ऐन पावसाळ्यात महाराजांनी सिद्धीवर मोहीम काढायचे ठरवले. या मोहिमेसाठी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांची नेमणूक केली. त्यानुसार 5 ते 7 हजार सैन्यासह ते दंडाराजपुरीवर चालून गेले. रघुनाथ पंतांनी दंडाराजपुरीवर हल्ला केला व जिंकून घेतला. 31 जुलै इसवी सन 1683 सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना पत्र. मुंबईकर इंग्रजांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध असून त्यात छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन राजपुरास गेले. फिरंग्याशी बिघाड केला, रेवदंडा यासी वेढा घातला या आशयाचे हे पत्र असून या सुमारास छत्रपती संभाजी महाराज स्वतः युद्ध नेतृत्व करत असल्याचे निदर्शनास येते. 31 जुलै इसवी सन 1897 द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस. लोकराज ही पदवी मिळालेल्या कर्तृत्ववान पित्याचे हे पुत्र म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आजाचे पंजाचे व नाव नातू पंतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही. कोल्हापूर मधली आता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर त्यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजावं. वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत समाज हिताची कामे करणाऱ्या या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे राधानगरी धरणाचे बांधकाम सुरू केले होते ते बांधकाम शाहू राजांच्या पाश्चात्य पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले. आजही सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू शाहू राजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले.